नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची स्लीव डिझाइन शेअर करणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। इथं मी सर्वप्रथम अस्तरच्या कपड्यावरती बाही कट केलेली आहे। 9 इंच लांबीची मला इथं तयार बाही हवी आहे, म्हणून 1 इंच वाढवून मी 10 इंच लांबी घेतलेली आहे बाहीची। 4 इंच दंडघेर आहे, 2 इंच त्यामध्ये एक्स्ट्रा वाढवून मी 6 इंच दंडघेर घेतलेला आहे आणि 3.5 इंच डाऊन करून इथं नॉर्मल बाहीला जसा आपण आकार देतो तशाच प्रकारे आकार देऊन बाही कट केलेली आहे। आता अशाच प्रकारे मी मेन कापडवरती सुद्धा बाही कट केलेली आहे। आता आपल्याला अस्तरची बाही आणि मेन कापडवरची बाही हे सर्वप्रथम जोडून घ्यायची आहे। आता मेन कापडवरती अस्तरची बाही वरच्या साइडने ठेवून मी इथं बाही जोडून घेणार आहे। अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे। आता हे पलटवून आपल्याला सर्वप्रथम अस्तरच्या कपड्यावरती एक दाबटीप द्यायची आहे। ही दाबटीप दिल्यामुळे आपल्या बाहीला फिनिशिंग खूप छान येते। आता आपल्याला हे पलटवून यावरती सुद्धा एक दाबटीप द्यायची आहे। आता राहिलेली बाही आपल्याला साइडने जोडून घ्यायची आहे। आता अशा प्रकारे पूर्ण बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे। आणि आता जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपली नॉर्मल बाही शिवून झालेली आहे। आता आपल्याला डिझाइन बनवायची आहे। त्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेणार आहे। 4 इंच रुंदी आणि 10 इंच लांबीचे इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। त्याला अशी दुमड मारायची आणि वरच्या साइडने 1 इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि खालच्या साइडने दुमड मारण्यासाठी अर्धा इंच सोडायचा आहे। आता 1 इंच इकडून आणि 1 इंच तिकडून अशी आपल्याला याचा चौकोन तयार करायचा आहे। आता या चौकोनवरती आपल्याला डिझाइन बनवायची आहे। त्यासाठी 2.5 इंच लांबीवरती एक खूण करायची, परत अर्धा इंच सोडून द्यायचं, परत 2.5 इंच वरती एक खूण करायची, परत अर्धा इंच सोडून द्यायचं आणि आपलं 2.5 इंच बरोबर माप इथं उरलेला आहे। आता जे अर्धा इंच आपण सोडलेला आहे त्यावरती अशा रेषा मारून आपल्याला एक चौकोन तयार करायचे आहे छोटे छोटे। आता जे 2.5 इंच माप आपण घेतलेला आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे। असा टेपच्या सहाय्याने मी अगदी व्यवस्थित असा मध्य काढून घेणार आहे। आता स्केलच्या सहाय्याने आपल्याला याचे त्रिकोण तयार करायचे आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण तयार करायचे आहेत। आता जे साइडने आपल्याला कॅनव्हास पेपर आहे ते आपल्याला फक्त अर्धा इंच ठेवायचा आहे आणि जे शिल्लकचं कॅनव्हास पेपर आहे ते आपल्याला कट करायचं आहे। आता आपण जे त्रिकोणची डिझाइन बनवली होती ते सुद्धा आपल्याला कट करायची आहे। अगदी व्यवस्थित कोने देत देत आपल्याला ही कट करायची आहे। फक्त आपण जे त्रिकोण बनवले होते ते त्रिकोणच इथं आपल्याला कट करायचे आहे। अगदी असे व्यवस्थित आपल्याला हे कोने देत देत त्रिकोण कट करायचे आहे। आता आपली डिझाइन तयार झालेली आहे। आता आपल्याला या कॅनव्हास पेपर एवढंच म्हणजे अर्धा इंच शिल्लक राहील एवढं आपल्याला अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि साइडने असं आपल्याला कॅनव्हास पेपर या अस्तरच्या कपड्यामध्ये फिट करून घ्यायचं आहे, म्हणजे जोडून घ्यायचं आहे। साइडने जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा अस्तरचं कापड घेतलेलं आहे ते असं आतमध्ये दुमडून आपल्याला हे कॅनव्हास पेपर जोडून घ्यायचं आहे अस्तरच्या कपड्यावरती। आता आपल्याला बाहीचा असा मध्यस्थ काढायचा आहे। त्यासाठी मी खडूने अशी मध्यभागी एक रेषा ओढून घेणार आहे। बाहीच्या अगदी मधोमध ही रेषा आपल्याला मारायची आहे। आता यावरती ही डिझाइन ठेवायची। वरच्या साइडने 1 इंच आणि खालच्या साइडने अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला ही डिझाइन ठेवायची आहे। आणि आता आपण जे चौकोन तयार केले होते, कट केलेले होते त्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे। अगदी कोने देत देत ही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे।
आणि कॅनव्हास पेपरवरती शिलाई अजिबात जाऊ द्यायची नाही। अशी व्यवस्थित आपल्याला ही शिलाई मारायची आहे। अशाच प्रकारे खालच्या 2 चौकोनावरती सुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण जे अर्धा इंच मध्यभागी सोडलेलं होतं ते आता आपल्याला कट करायचं आहे। आणि आता आपल्याला हे चौकोनचा आकार सुद्धा आपल्याला कट करायचा आहे, म्हणजे मधलं आपल्याला कापड जे शिल्लकचं आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। अगदी शिलाईच्या बाजूने थोडं थोडं कापड सोडून आपल्याला हे चौकोन तयार करायचे आहेत। आता अशाच प्रकारे मी वरचे सुद्धा 2 चौकोन कट केलेले आहे। आता आपल्याला कोने व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला जे कॉर्नर वरती आपल्याला असे थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपले कोने खूप छान असे निघणार आहेत। आता हे जे आपण कॅनव्हास पेपर आणि हे अस्तरचं कापड हे आपल्याला आतमध्ये दुबळून घ्यायचं आहे आणि अगदी हाताने व्यवस्थित असा आपल्याला याला आकार द्यायचा आहे। आता खालच्या साइडने जे आपण कॅनव्हास पेपर आणि अस्तरचं कापड दुमडलेलं आहे त्यावरती आपण तुरपाई मारून घेणार आहोत। अगोदर आपल्याला वरच्या साइडने हे आता चौकोनवरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित असा आकार देत आपल्याला शिलाई मारायची आहे। आता अशाच प्रकारे तिन्ही पण चौकोनावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित कोने देत आपल्याला हे आता शिलाई मारायची आहे। खूप सुंदर डिझाइन बनणार आहे, तुम्ही बघू शकता। आता अशाच प्रकारे मी तिन्ही चौकोनवरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता खालच्या साइडने मी एक लेस लावणार आहे। इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही लेस लावू शकता। मी इथं गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे। आता आपण जो मध्यभागी जागा सुटलेली आहे अर्धा इंच त्यावरती आपल्याला मणी जोडायचे आहेत। इथे मी खालच्या साइडने एक मणी लावून घेणार आहे आणि जे मधात जागा उरलेली आहे दोन्ही चौकोनच्या मध्यभागी त्यामध्ये 3-3 मणी आपल्याला इथं लावायचे आहेत। खूप सोपी डिझाइन आहे आणि अगदी सहज ही डिझाइन बनणार आहे। तुम्ही बघू शकता अजिबात जास्त वेळ या डिझाइन बनवायला लागत नाही। दोन मणी खालच्या साइडने आणि त्या 2 मण्यांच्या वरती एक मणी मी असा लावून घेणार आहे। आता अशाच प्रकारे मी वरच्या साइडने सुद्धा 3 मणी जोडलेले आहे आणि सगळ्यात वरती मी एक मणी जोडलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली स्लीव डिझाइन तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आजची ही डिझाइन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।